माझे BSc सेकंड इयरचे पेपर आता झालेले होते. त्यामुळं आम्हाला आता 1 महिन्याभराच्या सुट्ट्याच होत्या आणि माझ्या घराजवळच राहणारा माझाच एक क्लासमेट, त्याचं नाव प्रथमेश, तो मला सुट्ट्यांमध्ये त्याच्या मामाच्या गावाला चल म्हणून पाठीमागे लागलेला. प्रथमेश माझा लहानपणीपासूनचा दोस्त आणि फक्त प्रथमेशच माझा मित्र नव्हता, तर त्याच्या फॅमिलीचे आणि माझ्या फॅमिलीचे खूपच चांगले संबंध होते. प्रथमेशच्या तोंडून मी त्याच्या मामाच्या गावचं बरंचसं कौतुक ऐकलेलं होतं. त्याच्या मामाचं गाव हे सातारा जिल्ह्यामधलं वाईजवळचं एक गाव होतं. आता प्रथमेशच्या मामाच्या गावाला जायचं आहे म्हणल्यावर माझ्या घरच्यांनी पण मला लगेचच परमिशन दिली आणि आम्ही सुट्टी लागल्यानंतर 2च दिवसामध्ये प्रथमेशच्या मामाच्या गावाला गेलो. माझ्या आणि प्रथमेशसोबत प्रथमेशचा छोटा भाऊ ओंकार हा पण होता. तो 12वीमध्ये शिकत होता. आम्ही तिघेजण सकाळीच पुण्यातून बस पकडून निघालो आणि साधारणतः 10-11 वाजता आम्ही वाईमध्ये पोचलो आणि वाईपासून वडाप पकडून थोड्याच अंतरावर असणाऱ्या प्रथमेशच्या त्या मामाच्या गावाला आम्ही पोचलो होतो. आणि जसं मी त्या वडापच्या गाडीतून खाली उतरलो आणि आजूबाजूला बघितलं, तसं त्या सौंदर्यामध्ये माझं मन हरवूनच गेलं. तिथला जो STचा स्टॉप होता तो एकदम उंचीवर होता आणि त्या उंचीवरून मला बरेच हिरवेगार डोंगर दिसत होते आणि त्या डोंगराच्या मध्येच 100-150 घरं असलेलं एक छोटंसं गाव दिसत होतं. तेच प्रथमेशच्या मामाचं गाव होतं. खरंच प्रथमेशच्या मामाचं गाव खूपच सुंदर होतं. घरं एकदम छोटी छोटीच होती, पण एकमेकांपासून थोडीशी लांब, म्हणजे चांगली सुटसुटीत होती. जून महिना चालू असल्यामुळं पावसाळ्याला पण बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती आणि त्यातल्या त्यात वाईच्या आसपास पाऊस भरपूर प्रमाणात असल्यामुळं प्रथमेशच्या मामाचं गाव हे चांगलंच हिरवंगार दिसत होतं. अगदी रस्त्याच्या बाजूची जी माती होती त्यावर सुद्धा हिरवं गवत उगवलेलं दिसत होतं. पुण्याच्या त्या धावपळीच्या जीवनातून आणि त्या गोंगाटातून इथं आल्यानंतर मला खूपच शांत आणि मनमोकळं वाटायला लागलं. आता मी प्रथमेश आणि ओंकारसोबत एका पाऊल वाटेने त्या गावाच्या दिशेने चालायला लागलो. एकदम छोटीशीच पाऊल वाट होती ती, पण त्या पाऊल वाटेच्या आजूबाजूला खूपच दाट गवत माजलेलं होतं. सारखा पाऊस पडत असल्यामुळं त्या पाऊल वाटेतल्या त्या तांबड्या मातीमध्ये बऱ्यापैकी चिखल झालेला होता. बऱ्याच ठिकाणी रस्ता शेवाळलेला होता. त्या ठिकाणी आम्ही तिघेजण एकमेकांचा हात पकडून हळूहळू चालत होतो. आता त्या टेकडीच्या उतारावरून थोडंसं उतरून खाली गेल्यानंतर आमच्यासमोर एक छोटासा ओढा आला. त्या ओढ्याच्या आजूबाजूला बरीचशी दाट झाडं होती. आम्ही त्या पाऊल वाटेने जसं त्या ओढ्याच्या विस्तीर्ण पात्रामध्ये शिरलो, तसं मला असं जाणवलं की त्या ओढ्यामध्ये सूर्यकिरणसुद्धा येत नाही, एवढी दाट झाडं तिथं होती. ओढ्याच्या पात्रातून खळखळ पाणी वाहत होतं. मी त्या ओढ्यातलं ते सौंदर्य न्याहाळत थोडा वेळ तिथंच उभा राहिलो. तसं प्रथमेश माझ्या हाताला धरून मला ओढायला लागला. तो म्हणाला, अरे आता आपल्याला चांगला आठवडाभर इथंच राहायचं आहे आणि आपण रोजच इथं फिरायला येणार आहे. आत्ता चल पटकन घरी जाऊया. तसं मी भानावर आलो आणि मी प्रथमेश आणि ओंकारसोबत चालायला लागलो. आता ओढ्याच्या पात्रातून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक चढण लागली आणि त्या चढणीवरून आम्ही पुन्हा एका पाऊल वाटेने वर आलो. तिथून पुढं 3-4 शेतं पालती घातल्यानंतर मला समोर बरीचशी घरं दिसायला लागली. त्यातलं सगळ्यात अलीकडचं घर हे प्रथमेशच्या मामाचं होतं. घर म्हणजे तसं छोटंसंच, पण एकदम टुमदार. त्या घराला कौलारू उतरतं छत होतं. कदाचित पाऊस जास्त पडत असल्यामुळं त्या ठिकाणी उतरत्या छताची घरं असतील. घराच्या समोर औरस चौरस अंगण होतं. घराच्या उजव्या बाजूला जनावरांसाठी गोठा होता. प्रथमेशचे मामा आणि मामी आमचं स्वागत करण्यासाठी बाहेरच येऊन उभा राहिलेले होते. घराबाहेरच्या बाजेवर प्रथमेशचे आजी आजोबा पण बसलेले होते. प्रथमेशने माझी सगळ्यांशी ओळख करून दिली. जसं प्रथमेशच्या मामाचा गाव होता, तशीच त्याच्या मामाच्या घरातली माणसं पण खूपच प्रेमळ आणि खूपच चांगली होती. मी त्या घरामध्ये लगेचच मिसळून गेलो. आता तिथं गेल्यापासून आमचा रोजचा एक कार्यक्रम ठरलेला असायचा. सकाळी उठलं की नाश्ता वगैरे करून आम्ही तिथल्या छोट्या टेकड्यांवर फिरायला जायचो. कधीकधी ओढ्यामध्ये फिरायला जायचो, कारण तिथं आम्हाला खायला करवंद, जांभळं अशी फळं मिळायची. आणि खरंच झाडाची फळं तोडून खाण्यात जी मजा असते
ती शहरातल्या विकत मिळणाऱ्या फळांमध्ये नसते. मी तो अनुभव पहिल्यांदाच घेतलेला होता. आयुष्यात पहिल्यांदाच मी करवंदाच्या जाळ्या बघितलेल्या होत्या. ज्यावेळी प्रथमेश आणि ओमकार त्या करवंदाच्या जाळ्यांमध्ये शिरून करवंद तोडून माझ्या हातामध्ये आणून द्यायची, त्यावेळी मला खूपच मजा वाटायची. ओमकार झाडावर चढण्यामध्ये खूपच तरबेज होता. तो जांभळाच्या मोठमोठ्या झाडांवर चढून आमच्यासाठी जांभळं काढायचा. दिवस असाच मजेत निघून जायचा. आणि संध्याकाळी प्रथमेशचे मामा हे तिथल्या तळ्यातले किंवा ओढ्यातले मासे आम्हाला खाण्यासाठी घेऊन यायचे. मला मासे आणि खेकडे खायला खूपच आवडायचं. तिथं गेल्यापासून आम्ही रोजच मासे आणि मच्छी यावर ताव मारत होतो. पण मासे आणि मच्छी आम्हाला पुण्यात पण मिळायचे. माझी खरी इच्छा होती ते म्हणजे खेकडे खाण्याची. आणि त्यातल्या त्यात खेकडे पकडून ते खाण्याची मजा ही काही वेगळीच होती. आणि मी एक दिवशी माझ्या मनातली इच्छा प्रथमेशला बोलून दाखवली. मी प्रथमेशला म्हणालो, प्रथमेश, चल ना आपण आज खेकडे पकडायला जाऊ, म्हणजे संध्याकाळी आपल्याला खेकडे पण खायला मिळतील. तसं प्रथमेश म्हणाला, थांब, मी मामांना बोलतो. असं म्हणून आम्ही तिघेजण प्रथमेशच्या मामाकडे गेलो. आणि आम्ही तिघेजण मामांना म्हणालो, मामा, आज आपण खेकडे पकडायला जाऊया ना, आम्हाला खेकडे खायचे आहेत. तसे मामा म्हणाले, अरे आज आपण गेलो असतो, पण मला 2 दिवसासाठी बाहेर जायचं आहे. आत्ता दुपारीच मी निघणार आहे. परवा दिवशी मी परत आलो की आपण खेकडे पकडूया आणि संध्याकाळी मस्त खेकड्यांच्या पार्टीचा बेत करूया. आता मामा असं म्हणाले तसं आमच्या तिघांचा पण हिरमोड झाला. पण आता आम्ही तरी काय करणार. 1 तासाभराने प्रथमेशचे मामा गावाला निघून गेले. पण माझा मात्र मूड ऑफ झालेला होता. तसा प्रथमेश माझ्या जवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अरे नाराज होऊ नकोस, मामा नसला तरी काय झालं, आपण तिघंजण जाऊ खेकडे पकडायला. तसं मी प्रथमेशला म्हणालो, खरंच? तसं प्रथमेश म्हणाला, अरे त्यात काहीच अवघड नाही, मी नेहमीच पकडतो आणि आज मी तुला पण शिकवेन. तसं मी प्रथमेशला विचारलं, पण तुझी मामी आणि आजी आजोबा आपल्याला परवानगी देतील का? तसं प्रथमेश म्हणाला, आपण फक्त मामीची परमिशन घेऊ, आजी आजोबांना आपण यातलं काहीच कळू द्यायचं नाही, कारण ते आपल्याला खेकडे पकडायला जाऊच देणार नाहीत. आणि आम्ही तिघंजण पळत पळतच मामीकडे गेलो आणि आम्ही मामीला म्हणालो की आम्हाला आज खेकडे पकडायला जाऊ द्या. तशी मामी पण म्हणाली, अरे मामा येणार आहेत ना 2 दिवसात, ते आले की तुम्ही खेकडे पकडून आणा. तसं प्रथमेश मामीला पुन्हा म्हणाला, मामा 2 दिवसांनी येणार आहे, पण आम्हाला आजच खेकडे खायचे. तसा मामीचा नाईलाज झाला. ती म्हणाली, ठीक आहे, जा तुम्ही खेकडे पकडायला, पण जास्त उशीर करू नका. तसं आम्ही तिघं एकमेकांना टाळ्या द्यायला लागलो आणि उड्या मारायला लागलो. आणि बघता बघता संध्याकाळची वेळ झाली. घरातले आणि अंगणातले दिवे जळायला लागले. आम्ही आता संध्याकाळी खेकडे पकडण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची जमवाजमवी करायला लागलो होतो. खरं तर मला खेकडे कसे पकडायचे असतात याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण प्रथमेश नेहमीच त्याच्या मामाच्या गावाला यायचा आणि मामासोबत खेकडे पकडायचा, त्यामुळे त्याला खेकडे पकडण्याची बऱ्यापैकी माहिती होती. आणि त्यासाठी त्यांनी काही वस्तू गोळा केलेल्या होत्या. त्यामध्ये गाडीचे टायर, बादली आणि एक मोठा विळा अशा वस्तू होत्या. त्या वस्तू बघून मी प्रथमेशला सारखं विचारायचो, प्रथमेश, ही बादली, विळा आणि हे गाडीचे टायर कशासाठी? तसा प्रथमेश म्हणायचा, अरे मित्रा, वेट अँड वॉच, आत्ताच तुला सांगितलं तर संध्याकाळी काय मजा करणार. त्यानंतर मात्र मी पुन्हा शांत बसलो. आम्ही आता मामीला सांगून घरातून बाहेर पडलो. प्रत्येकाने आपल्या हातात एक एक सामान घेतलेलं होतं. आम्ही त्या छोट्याशा पाऊलवाटेने ओढ्याच्या दिशेने चाललेलो होतो. आमच्यासोबत 2 टॉर्च पण होते. 3-4 शेतं ओलांडल्यानंतर तो ओढ्याचा उतार लागला. हवेमध्ये एक प्रकारचा गारवा पसरला आणि आम्ही त्या उतारावरून तोल सावरत सावरत खाली उतरायला लागलो. मुद्दामूनच आम्ही तिघांनी एकमेकांचे हात पण पकडले होते, कारण दुपारीच थोडासा पाऊस झाल्यामुळं ती पाऊलवाट थोडीशी निसरडी झालेली होती. आता आम्ही हळूहळू त्या उतारावरून खाली उतरलो आणि त्या ओढ्याच्या मुख्य पात्रामध्ये गेलो. प्रथमेशने त्याच्या खिशातलं माचीस काढलं आणि एक काडी पेटवून आमच्यासोबत नेलेला तो टायर पेटवला. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं. मी प्रथमेशला विचारलं, प्रथमेश, हे तू काय करतोयस? तू टायर का पेटवलायस?
तसं प्रथमेश मला समजावून सांगायला लागला, विजू, या पेटत्या टायराच्या प्रकाशामुळं आता रात्रीच्या अंधारामध्ये बरेचसे खेकडे बाहेर येतात. त्यामुळं आपल्याला खेकडे पकडणं खूपच सोपं होणार आहे. असं म्हणून त्याने तो जळता टायर माझ्या हातामध्ये दिला आणि मी तो जळता टायर घेऊन त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ गेलो आणि इकडून तिकडून तो टायर फिरवायला लागलो. आणि काय आश्चर्य मित्रांनो, खरंच आता त्या छोट्या मोठ्या दगडांखालून छोटे मोठे खेकडे हळूच बाहेर यायला लागले. तसा प्रथमेश पटापट ते खेकडे पकडून आमच्यासोबत नेलेल्या बादलीमध्ये टाकायला लागला. 10-12 खेकडे पकडल्यानंतर मी प्रथमेशला म्हणालो, प्रथमेश, हे खेकडे खूपच छोटे आहेत. तुमच्या ओढ्यामध्ये मोठे खेकडे नाहीत का? तसा प्रथमेश म्हणाला, अरे मोठे खेकडे आहेत, पण आपल्याला थोडंसं तळ्याच्या दिशेने जावं लागेल. कारण या ओढ्याला जे पाणी येतं ते तळ्यातलं पाणी येतं. तळं पावसामध्ये फुल भरलं की त्या तळ्याचं ओव्हरफ्लो होणारं पाणी हे याच ओढ्याला येत असतं आणि त्या तळ्यातल्या पाण्याबरोबरच हे खेकडे या ओढ्यामध्ये येत असतात. पण या ओढ्यामध्ये ठिकठिकाणी छोटे छोटे बांध घातल्यामुळं मोठे खेकडे या ओढ्याच्या खालच्या बाजूपर्यंत येत नाहीत. आपल्याला जर मोठे खेकडे पकडायचे असतील तर आपल्याला 3-4 बांध ओलांडून तळ्याच्या जास्तीत जास्त जवळच्या बांधाजवळ जायला लागेल. तसं मी प्रथमेशला म्हणालो, मग चल ना, जाऊया आपण तिथं. तसा प्रथमेश आणि ओमकार दोघांच्या चेहऱ्यावर मला एक प्रकारची चिंता दिसली. मी त्यांना विचारलं, का रे, काय झालं तुमच्या दोघांना? तसा प्रथमेश सांगायला लागला, अरे तिकडं नको जायला, ती जागा खूपच खराब आहे. तसं मी प्रथमेशला विचारायला लागलो, अरे खराब म्हणजे नेमकं काय? तसं प्रथमेश सांगायला लागला, ते मला पण माहीत नाही, पण आजी आजोबा मला नेहमी सांगतात की या ओढ्याच्या वरच्या बाजूला कधीच जायचं नाही म्हणून. ते नेहमी म्हणतात की तिथं काहीतरी भयानक आहे. तसं मी प्रथमेशच्या तोंडून हे ऐकून मोठमोठ्याने हसायला लागलो आणि मी प्रथमेशला म्हणालो, अरे प्रथमेश, तू कुठल्या जगात वावरतोयस? या जगामध्ये भूत वगैरे असं काहीच नसतं. आणि जर खेकडे खायचे असतील तर ते मोठेच खायचे. हे असली छोटे खेकडे खाण्यामध्ये काहीच मजा नाही. चल आपण त्या ओढ्याच्या वरच्या बाजूला जाऊ, बघू तरी नेमकं तिथं काय आहे. आता मी असं म्हणल्यानंतर प्रथमेश आणि ओमकारचा पण नाईलाज झाला आणि ते दोघेजण माझ्यासोबत यायला तयार झाले. आता आम्ही त्या ओढ्याच्या पात्रातून हळूहळू डाव्या बाजूला चालायला लागलो, कारण त्या बाजूनेच तळ्याच्या पाण्याचा प्रवाह येत होता. आणि 2 बांध ओलांडल्यानंतर ओढ्याचं पात्र चांगलंच विस्तीर्ण झालेलं होतं. झाडांची संख्या पण खूपच वाढलेली होती आणि पाण्याचा प्रवाह पण खूपच जास्त होता, कारण आम्ही तळ्याच्या जवळजवळ चाललेलो होतो आणि अजून तळ्याजवळ जायला 2 बांध बाकी असतील. तसं प्रथमेश मला म्हणाला, विजू, भास्कर, आता आपण इथेच खेकडे पकडूया, याच्या पुढं जायला नको. आता पुन्हा एकदा मी प्रथमेशच्या हातातला तो पेटता टायर माझ्या हातामध्ये घेतला आणि त्या प्रवाहामध्ये उतरलो. अधूनमधून असणाऱ्या त्या छोट्या मोठ्या दगडांजवळ मी तो पेटता टायर घेऊन जायचो. तसं तसं त्या दगडांखालचे आणि त्या मातीतल्या बिळांमधले खेकडे आता हळूहळू बाहेर यायला लागले होते. आणि खरंच ओढ्याच्या खालच्या पात्रामध्ये जे खेकडे होते त्यापेक्षा बरेचसे मोठ्या आकाराचे खेकडे या ठिकाणी होते आणि चांगले 4-5 मोठे खेकडे आता आमच्या समोर आले सुद्धा होते. तसं आता प्रथमेशने आमच्यासोबत आणलेला तो मोठा विळा त्याच्या हातामध्ये घेतला आणि त्याने खसकन तो विळा एका मोठ्या खेकड्याच्या पाठीवर मारला आणि विळ्यासकटच प्रथमेशने तो खेकडा उचलून त्या बादलीमध्ये टाकला. आता माझ्या लक्षात आलं होतं की प्रथमेशने विळा का आणलेला आहे. तो आता ते मोठे खेकडे कचाकच त्या विळ्याच्या साह्याने उचलत होता आणि बादलीमध्ये टाकत होता. आता ते 4-5 खेकडे पकडल्यानंतर प्रथमेश आणि ओमकार बादलीमध्ये ते खेकडे बघण्यामध्ये मग्न झाले आणि मी आता तो पेटता टायर घेऊन त्या पात्रामध्ये मला अजून खेकडे दिसतेत का याचा शोध घ्यायला लागलो. आणि अचानक माझ्या मनात विचार आला की आता याच ठिकाणी जर एवढे मोठे खेकडे असतील तर त्या तळ्याजवळचा जो सगळ्यात मोठा बांध आहे त्या बांधाच्या पलीकडे किती मोठे खेकडे असतील. मला ते खेकडे बघण्याची आणि ते पकडण्याची खूपच इच्छा होती, पण मला हेही माहिती होतं की प्रथमेश आणि ओमकार तिकडे यायला तयार होणार नाहीत. ते आता दुसरा टायर पेटवून ते खेकडे बघण्यामध्ये मग्न होते. तोपर्यंत माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या हातातला टायर घेऊन थोडंसं पुढं जाऊन अजून मोठे खेकडे सापडत आहेत का हे बघावं का. आणि माझ्या मनात निर्णय पक्का झाला.
मी आता हलक्या पावलांनी तिथून कसा तरी निसटलो आणि हळूहळू ओढ्याच्या पात्रातून तळ्याच्या दिशेने चालायला लागलो. आणि अजून 1-2 मोठे बांध ओलांडल्यानंतर माझ्यासमोर ते मोठं तळं आलं. त्या तळ्याच्या एका बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह ओढ्याच्या दिशेने येत होता. तो बांध बराचसा मोठा होता. मी तो टायर घेऊन त्या प्रवाहामध्ये शिरलो. तिथलं पाणी बऱ्यापैकी खोल होतं, म्हणजे साधारणतः माझ्या गुडघ्या एवढं पाणी तिथं असावं. आणि त्या ठिकाणी बरेचसे छोटे मोठे दगड होते. आता मी तो पेटता टायर घेऊन जसं त्या प्रवाहामध्ये शिरलो तसे आता बरेचसे मोठे खेकडे मला दिसायला लागले. एक एक खेकडा आपल्या तळहाता एवढा मोठा होता. माझ्यासमोर 3-4 मोठे खेकडे आलेले होते. आता मी त्या 3-4 खेकड्यांकडे बघत होतो तेवढ्यात माझी नजर एका वेगळ्याच वस्तूकडे गेली. मी निरखून बघितलं तर तो एक मोठा खेकडाच होता. चांगला आपल्या जेवणाच्या ताटा एवढा मोठा असेल. तो खेकडा बघून मला खूपच आनंद झाला. मला वाटत होतं की प्रथमेश आणि ओंकारला हाक मारून इथं बोलवून घ्यावं, पण पुन्हा मी विचार केला की हा खेकडा पकडून आपण त्या दोघांना सरप्राईज द्यायचं. म्हणून मी आता तो खेकडा पकडण्यासाठी त्या खेकड्याच्या जवळ चाललो. तसा तो खेकडा आता हळूहळू तळ्याच्या दिशेने पुढं सरकायला लागला होता. मी पण त्या खेकड्याच्या मागोमाग त्या तळ्याच्या दिशेने पुढं चाललो होतो. पण पुढचं दृश्य बघून मी जाग्यावरच थांबलो, कारण ज्या ठिकाणी तळ्यातून पाणी त्या ओढ्यामध्ये येत होतं त्या ठिकाणी खूपच दाट झाडं होती आणि तो मोठा खेकडा तिकडेच चाललेला होता. आणि मी तो खेकडा माझ्या नजरेतून सुटू नये म्हणून त्याच्यावर नजर रोखून तो पेटता टायर घेऊन हळूहळू पुढं सरकतच होतो. तेवढ्यात काहीतरी धपकन पाण्यात पडलो. त्या आवाजाने मी पुरता दचकलो. त्या झाडीमध्ये एवढा अंधार होता की मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पण त्या आवाजाने मात्र मी 2 पावलं मागं सरलो. मी तो पेटता टायर घेऊन त्या झाडीमध्ये कसला आवाज आला हे बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण त्या टायरचा प्रकाश एवढ्या लांब जाऊ शकत नव्हता. तसं माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यामध्ये एक टॉर्च आहे आणि मी माझ्या गळ्यातला तो टॉर्च ऑन केला आणि तो टॉर्च त्या झाडीच्या दिशेने फिरवलं. त्यावेळी मला असं जाणवलं की त्या पाण्यामध्ये काहीतरी पडलेलं होतं, कारण त्या ठिकाणी पाण्याची वलय तयार झालेली होती आणि त्याच्या छोट्या लाटा माझ्यापर्यंत पोचलेल्या होत्या. मी अजून निरखून बघायचा प्रयत्न करायला लागलो तसं मला जाणवलं की पाण्यामध्ये काहीतरी हालत होतं. मी थोडा वेळ आवाज न करता तसाच स्तब्ध होऊन तिथंच थांबलेलो होतो. तेवढ्यात अचानक मला असं जाणवायला लागलं की पाण्यामधून काहीतरी बाहेर यायला लागले आणि मी निरखून बघतोय तर काय, पाण्यामधून एक काळी आकृती बाहेर आली. ते नेमकं काय होतं ते मला काहीच समजत नव्हतं. त्या आकृतीला आकार नव्हता, फक्त धुक्यासारखं काहीतरी हलतंय असं मला दिसत होतं. त्याच्या सगळ्या कडा सारख्या वितळून खाली पडत होत्या. जसा की एखादा काळा ढग असतो तशी ती आकृती मला जाणवत होती. आणि मी निरखून बघत असतानाच त्या आकृतीला डोक्यासारखं काहीतरी दिसायला लागलं. आता मात्र मला थोडीशी भीती वाटायला लागली आणि मी आता हळूहळू माझी पावलं मागं घ्यायला लागलो, कारण मला कळलं होतं की हे काहीतरी विचित्र आहे. त्या आकृतीच्या तोंडावर मला 2 चमकणारे डोळे दिसले. तसं मात्र माझं धाबच दणाणलं. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली. अचानकच मला भीतीनं हुडहुडी भरली. माझे पाय त्या पाण्यामध्येच लटलट कापायला लागले. ते धुरासारखी हलणारी आकृती त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडेच बघत होती. आणि का कोण जाणे, त्या आकृतीकडे बघितल्यामुळं मी संमोहित झाल्यासारखा झालो होतो. माझ्या मेंदूच्या संवेदना माझ्या शरीरापर्यंत पोहोचायच्या पूर्णपणे बंद झाल्या. समोर धोका आहे हे माहिती असूनसुद्धा माझे पाय गाळात रुतल्याप्रमाणे रुतून बसले. ती पाण्यातली आकृती आता हळूहळू माझ्या दिशेने पुढं सरकायला लागली होती आणि अचानकच ती आकृती जोरजोराने गुरगुरायला लागली. त्याचं गुरगुरणं खूपच विचित्र होतं. त्या भयानक आवाजानं माझी बोबडीच वळली आणि मला वाटायला लागलं की कशाला मारायला मी इथं आलो असेल. नसतं धाडस माझ्या चांगलं आलेलं होतं. आता मी तसाच त्या शक्तीकडे बघत थिजून उभा राहिलेलो होतो. ती आकृती हळूहळू माझ्या दिशेने पुढे यायलाच लागलेली होती. तेवढ्यात माझ्या कानावर कुणीतरी हाका मारल्यासारखा आवाज पडला. तो आवाज प्रथमेशचा आणि ओंकारचाच होता.
कदाचित त्यांनी मला इथं आलेलं बघितलेलं असावं. खरं तर माझी खूप इच्छा होती की मागं वळून बघावं आणि प्रथमेशला आणि ओंकारला मदतीसाठी बोलवावं, पण मी हे करू शकत नव्हतो. पण माझ्या कानावर पडणारा आवाज आता माझ्या जास्त जवळ यायला लागला होता. आता जसं प्रथमेशचा आवाज माझ्या जवळ यायला लागला तशी ती काळी आकृती आता पुढे यायची थांबली आणि हळूहळू मागं सरकायला लागली आणि अचानक माझ्या खांद्यावर मागून कुणीतरी थाप टाकली. तसं मी दचकून त्या संमोहनातून बाहेर आलो आणि मी मागं वळून बघितलं तर प्रथमेश आणि ओंकार माझ्या मागं आलेले होते. मला एकदम धाप लागल्यासारखं झालं होतं. प्रथमेश मला विचारायला लागला, विजू इथं कशाला आलायस? तुला सांगितलं होतं ना पुढं जाऊ नकोस म्हणून. मी कसं तरी स्वतःला सावरलं आणि प्रथमेशला त्या दाट झाडीकडे बोटाने इशारा करूनच दाखवलं. तसं प्रथमेश आणि ओंकार पण तिकडे बघायला लागले आणि समोरचं दृश्य बघून आमच्या तिघांच्या पण पायाखालची जमीनच सरकली. कारण ती काळी आकृती आता हळूहळू त्या पाण्यातून बाहेर पडून तिथल्याच एका मोठ्या झाडावर एखाद्या माकडासारखी चढायला गेलेली होती. आम्ही तिघंजण आवासून त्या दृश्याकडे बघतच होतो. पण मला माहिती होतं की आपण जास्त वेळ त्या आकृतीकडे बघितलं तर आपण संमोहित होऊन जाईल. म्हणून मी पटकन स्वतःला सावरलं आणि प्रथमेश आणि ओंकारला म्हणालो, चला पटकन इथं काहीतरी विचित्र आहे. तसं ते दोघेजण लगेचच भानावर आले आणि आम्ही तिघंजण जीवाच्या आकांताने त्या ओढ्याच्या पात्रातून पळायला लागलो. कसं तरी पळत आम्ही आमचं घर गाठलं. पण घरी आम्ही आमच्यासोबत घडलेला कुठलाच प्रसंग सांगितला नाही. कारण आम्ही जर सांगितलं असतं तर आम्हालाच ओरडा खावा लागला असता. आणि आज जरी मी कधी जरी खेकडा खायला लागलो तरी माझ्यासमोर खेकडा पकडताना आलेला तो भयानक अनुभव आज पण एखाद्या भयपटाप्रमाणे उभा राहतो.